अमित शहांनी थेट धार्मिक सभा घेऊन महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले। त्यावेळी त्यांनी कलम 370 सह मोदी सरकार व फडणवीस सरकारच्या कामाचे वारेमाप कौतुक केले। मात्र असे असले तरी मतदारांवर त्यांच्या भाषणाचा काहीही परिणाम झाला नाही। त्यामुळे तेथील भाजपाचे उमेदवार रमेश मावसकर हे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले। केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी अमरावतीत डॉक्टर सुनील देशमुख व प्रीतीबन यांच्यासाठी सभा घेतली। त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधीसह राष्ट्रवादीच्या नेत्यांवरही टीका केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अमरावतीत सभा घेऊन महायुतीस देशहिताचा विचार करू शकत असल्याची भावनिक साद घातली। मात्र ती साद मतदारांनी ऐकली नाही व दोन्ही उमेदवारांना पराभव पत्करावा लागला। स्मृती इराणी यांनी अंजनगाव सुरजीतही सभा घेतली, परंतु अंजनगाव दर्यापूर मतदारसंघातील विद्यमान आमदार रमेश बुंदिले यांचा पराभव करून काँग्रेसचे बळवंत वानखडे विजयी झाले। याउलट महाआघाडीच्या उमेदवारांसाठी केवळ छत्तीसगडचे भूपेंद्र बघेल वगळता एकाही मोठ्या नेत्याची किंवा स्टार प्रचारकाची सभा झाली नाही। या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनी सुद्धा संपूर्ण प्रचार स्वबळावरच करून त्यांनी दणदणीत विजय मिळवला। ही बाब वाखण्याजोगी आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।